धाराशिव जिल्ह्यामध्ये गेली 8 दिवसामध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झालेली आहे। ठिकठिकाणी नदी नाले एक असलेले आपल्याला पाहायला मिळते। आता आपण तेरणा नदीच्या डॅमवरती आहोत आणि तेरणा नदी जी आहे ती भरून वाहताना आपल्याला पाहायला मिळते। वरच्या साईडला तेरणा डॅम आहे आणि तेरणा डॅम मधून मोठ्या प्रमाणामध्ये नदीच्या पात्रामध्ये विसर्ग केला जात आहे। नदीच्या पात्राच्या कडेला जी गावं आहेत या गावांना सतर्कतेचा इशारा शासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे, जिल्हा प्रशासनाच्या वतीने देण्यात आलेला आहे। एकंदरीतच धाराशिव जिल्ह्यामध्ये या 8 दिवसामध्ये 3 वेळेस अतिवृष्टी झाल्यामुळे जिल्ह्यातल्या प्रत्येक तालुक्यामध्ये अतिवृष्टी होऊन प्रत्येक ठिकाणची नदी नाले जी आहेत ती मोठ्या प्रमाणात तुडुंबपणे वाहत आहेत। महत्त्वाची दुसरी गोष्ट म्हणजे परंडा, भूम आणि वाशी कळम या भागामध्ये 2 दिवसात झालेल्या पावसाने गावागावाचा संपर्क देखील तुटलेला आपल्याला पाहायला मिळालेला आहे। काही ठिकाणचे रस्ते जे आहेत ती बंद केलेले आहेत, जनजीवन जे आहे ती विस्कळीत झालेलं आहे। त्यामुळे एकंदरीतच प्रशासन सुद्धा जिल्ह्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये ग्राउंडला उतरलेला आहे, लोकांना मदत करत आहे, रेस्क्यू केलं जात आहे। जिल्ह्यामध्ये जवळजवळ 2 ते 2.5 लाख हेक्टर जमीन जी आहे ती पाण्याखाली गेलेली आहे। एकंदरीत नुकसान जे आहे ते मोठं झालेलं आहे आणि या सगळ्या परिस्थितीवर प्रशासन जे आहे ती धाराशिवचं नियंत्रण टाकण्याचा प्रयत्न करत आहे। मात्र पाऊस थांबायला तयार नाहीये, ठिकठिकाणी रस्ते बंद आहेत, नागरिकांची परेशानी होताना पाहायला मिळते आणि आज देखील पाऊस सुरू असलेला पाहायला मिळतोय। वातावरण जे आहे ती ढगाळ वातावरण आहे आणि पाऊस येण्याची सुद्धा शक्यता आहे। त्यामुळे धाराशिव जिल्ह्यातील शेतकरी जी आहे ती परेशानीत असलेला आपल्याला पाहायला मिळत आहे। कॅमेरामॅन विकीसह मी श्रीराम क्षीरसागर, TV9 मराठी, धाराशिव। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।